श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे कसं असते माहिती आहे काय? आपली जी पूर्वज असतात की नाही, पूर्वज लोक, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे म्हणून आपण एक थोड्या लोकांना जेवण घालायचं असते. ते जेवण त्यांनी खाल्लीत की नाही आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, त्यासाठी श्राद्ध घालायचं असते. मग आपण दुसऱ्यांना जेवण का घालतोय? त्या दिवशी कने आपण गोडाधोडाचं जेवण करायचं, म्हणजे खीर, पुरी भाजी, गुलाबजाम असं जे आजोबांना आवडायचं कने ते पदार्थ आपण करायचे. आणि बाहेरच्या लोकांना ते खायला घातल्यामुळे त्यांचं अन्नदान पण होतंय आणि तेच अन्न आपल्या पूर्वजांना पोचल्यासारखं पण होते. मग आजोबा ते सारखं खीर पुरी भाजी चांगलं चांगलं जेवण मागत होती, तू त्यांना सारखं वांग्याचीच भाजी करून देत होतीस. तेव्हा ती पाहिजे असलं तर घेत होती, नाही तर ठेवत होती. अरे तू गप बस. आजोबांची तब्येत बिघडत होती म्हणून आम्ही त्यांना देत नव्हतो. तू अजून लहान आहेस, तुला काय कळत नाही. मला सगळं कळाले. काय कळाले तुला? जिवंतपणी माणसाच्या आवडीचं त्याला जेवण द्यायचं नाहीये आणि मेल्यावर त्याच्या आवडीचं जेवण दुसऱ्यांना खाऊ घालायचं.